अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार। नमस्कार नाना सदैव नमस्कार। नमस्कार नानी सहर्ष नमस्कार। नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज शुभ दीपावली। या शुभदिनी श्री स्वामी समर्थांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। हा शुभदिन आपल्या आयुष्यामध्ये आला कारण तुकारामांच्या भाषेत म्हणायचं, मग काव्यात म्हणायचं झालं तर, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी। गत जन्मात बरचसे पुण्य गाठलेलं आहे आणि म्हणून हा सुदिन तुमच्या आयुष्यामध्ये आला आहे की दिवाळीच्या दिवशी स्वामी समर्थांचं पूजन करण्यासाठी, स्वामी समर्थांचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। पुण्य साठवलं आहे, पण आता पुढे ते आणखीन साठवत न्यायचं आहे। म्हणून नानांनी म्हटलं आहे, परोपकारे पुण्य साठवा। परोपकार सातत्याने करत राहा। पुण्य जमा केलंय ते वाढवत न्यायचंय, ही ठेव आयुष्यामध्ये वाढवायची। आपल्या भारतीय परंपरेमध्ये उत्सवांना खूप महत्त्व आहे। प्रत्येक महिन्यामध्ये एखादा तरी उत्सव असतो आणि या उत्सवाच्या पाठीमागे प्रत्येक वेळेला ईश्वराचं पूजन आहे। ते रामदास स्वामींनी म्हटलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। जे जे कार्य तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये यश मिळणार असेल, जर तुम्ही ते भगवंताला स्मरून केलं तर आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात। प्रत्येक उत्सवाला परंपरा जी आहे त्याच्यामध्ये देवाची पूजा आली की अर्थात घरामध्ये प्रसन्नता आपोआपच निर्माण होते, आपली लगबग होते। रोजचं जे जीवन आहे त्यामध्ये तसार जर जगत राहिलो तर कुठेतरी मरगळ येऊ शकते, पण उत्सवाच्या निमित्ताने, सणाच्या निमित्ताने घरामध्ये आनंदाचं वातावरण पसरतं। नवीन पदार्थ बनवले जातात, त्याचा सुवास घरात दरवळतो। पुन्हा पानं पत्री याचे आणले जातात, धूप दीप नैवेद्य या सगळ्यांनी वास्तू सुगंधित होते, पवित्र होते। हे कारण या उत्सवाच्या मागे आहे। दीपावली हा सर्वात मोठा उत्सव, मोठा सण। आता आपल्या परंपरेमध्ये गाई वस्त्राची पूजा केली जाते, वसुबारस। नंतर धनत्रयोदशी, कुबेराची पूजा आणि धन्वंतरीची पूजा। कुबेराचं वरदान आहे, पण धन्वंतरीची कृपा नसली तर त्या वरदानाचा काही उपयोग नाही। आपण काही उपभोगच घेऊ शकत नाही। त्यामुळे उत्तम आरोग्य लाभणं म्हणून याची जी देवता आहे धन्वंतरी, तिचं पूजन आपण करतो। नरक चतुर्दशी म्हणजे नरकासुराचा वध श्रीकृष्णाने केला, सत्यभामेने केला म्हणतात। श्रीकृष्णाला चक्कर आली आणि मग सत्यभामेने त्याचा वध केलेला आहे। मध्ये वाईट गोष्टींचा नायनाट करून त्या ठिकाणी चांगल्या गोष्टींचं सुराज्य निर्माण करणं हा त्या उत्सवाच्या मागे हेतू आहे। नंतर गुढीपाडवा, आपला दिवाळीचा पाडवा, बलिप्रतिपदा असं म्हणतात। बळीराजाला वामन रूपामध्ये विष्णूने येऊन पाताळामध्ये पाठवून दिलं। इथे देखील अंधकाराचा नाश करून प्रकाशाची निर्मिती करणं हाच हेतू आहे। पाडव्याला महाराष्ट्रामध्ये पत्नी आपल्या पतीला ओवाळते। आता सुधारक काही महिलांना असं वाटू शकतं की आम्हीच का ओवाळायचं, आम्ही का कमीपणा, पण शास्त्रीयकरण लक्षात घ्या, याच्यात कमीपणा नाही आहे। ज्योतीने तेजाची आरती आहे, स्त्रीकडे प्रचंड महान शक्ती आहे आणि म्हणूनच तिने ओवाळायचं आहे की या पुरुषाच्या मध्ये असलेलं सामर्थ्य अधिक तो सामर्थ्यवान व्हावा, तेजस्वी व्हावा, त्याला यश प्राप्त व्हावं, अशी त्याच्या पाठीमागची भूमिका आहे की स्त्रीच्या शक्तीमुळे त्याला त्याच्या जीवनातले असलेले जे अडथळे ते दूर होऊ शकतात। हे एक शास्त्रीयकरण त्याच्या मागे। ओवाळताना दीप प्रज्वलित केला जातो, त्याचप्रमाणे सोन्याची अंगठी आणि सुपारी घेऊन
एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज अशा 3 वेळेला आपण फिरवतो. त्याच्या पाठीमागे देखील त्याच्या भोवती बिंदूच्या भोवती त्याच्या विचारांच्या भोवती ज्या काही ऊर्जा लहरी आहेत त्या ऊर्जा लहरींमध्ये अधिक स्पंदन निर्माण करणं असं शास्त्र त्याच्या पाठीमागे आहे. म्हणून या पूजनाला खूप महत्त्व आहे. तसंच आपण लक्ष्मी विष्णू म्हणतो, जेवढ्यांनी नमस्कार करायची पद्धत आहे. या 2 शक्ती आहेत, स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती. ज्या वेळेला स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती एकत्र होऊन कार्यरत होतात तेव्हाच महान कार्य होऊ शकतं. आणि म्हणून सगळ्या देवतांच्या जोड्या आहेत. तसंच भाऊबीज, बहीण आणि भाऊ, त्याच्यामध्ये देखील बहीण भावाला ओवाळते. त्याच्यामध्ये हेच आहे की तिला भावाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगली घटना घडावी, आयुष्यात चांगले विचार त्याच्यात हवेत, तिच्याकडे असलेली शक्ती ती त्याच्यामध्ये देते, असा त्या पूजनाचा मागचा हेतू आहे. आता हे सगळं ती करते आणि म्हणून कधी कुठची गोष्ट फुकट नाही घ्यायची, म्हणून ओवाळणी घालायची पद्धत आहे. काय कमी आहे म्हणून नाही. ओवाळणी देण्याचं पद्धत शास्त्र असं त्याचं की तुम्ही कुठचीही गोष्ट कोणाकडून घेता तेव्हा त्याचं काहीतरी कुठला तरी मोबदला, फुलाची पाकळीला पाकळी तरी तुम्ही अर्पण करायला तुम्हाला सवय लागली पाहिजे. असा हा दीपावलीचा महोत्सव आपण संपन्न करत आहोत. स्वामी समर्थांच्या चरणाशी येऊन बसलेलो आहोत. आता स्वामी समर्थ दिवाळीचा आणखीन एक म्हणजे आपण आकाशामध्ये आकाशकंदील लावतो आणि जमिनीवर पणत्या लावतो. आकाशाशी पण नातं आहे आणि जमिनीशी पण नातं आहे. मला कधी माडगुळकरांची रामायणात गीत रामायणातलं काव्य आठवतं. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे. त्या काळात असे महान कवी होऊन गेले आणि तेवढेच गायक आणि संगीतकार होऊन गेले की आमची जी पिढी आहे ती या काव्यरसात गुंतून रमून गेली. आता इथे काय आहे, आपण आकाशकंदील लावतो याचा अर्थ खरोखरच आकाशाशी आपण संबंधित होतोय. म्हणजे आपण आपली उन्नती करायची आहे, प्रगती करायची आहे, झेप घ्यायची आहे, अवकाशामध्ये झेप घेण्याची मनाची इच्छा वाढवायची आहे. पण त्याचबरोबर आपण जमिनीवर राहायचं आहे. कुठेही अहंकाराचा लवलेश येता कामा नये आणि म्हणून पणतीसारखं होऊन दैवत राहायचं, असं त्याचा मागचा अर्थ असं मला वाटतं आणि तुमच्या पुढे मी मांडतो. आता स्वामी समर्थांच्या फोटोचं आपण दर्शन घेतोय. विठ्ठलाचं दर्शन घेताना तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. बोलण्यात बघण्यात सगळ्या ह्याच्या आयुष्यामध्ये सर्वत्र विठ्ठल विठ्ठल असावं, तसं आपल्याला स्वामी आहेत. तुकारामांनी आणखीन म्हटलंय, घेई घेई बाजे बाजे, गोडदाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. असं गुणवर्णन तुकाराम महाराजांनी केलंय. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठलाची भक्ती करून काय करायचंय त्यांना? आनंद भरीन तिन्ही लोक. हे मोठं ध्येय सगळ्या पाठीमागे भक्ती करायची, त्यासाठी करायची की सगळीकडे आनंद निर्माण करायचा आणि हा आनंदाचा सण आपण इथे संपन्न करत आहोत. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी. एवढा आनंद हे रूप बघताना आपला झाला पाहिजे. रामदास स्वामी म्हणतात, कधी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. 2 ओळीमध्ये सगळं आयुष्याचं सार सांगितलं आहे. करी रे काय करा, करी रे मना भक्ती या राघवाची, या राघवाची, या रामाची, या परमेश्वराची भक्ती करा. पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. आयुष्यभर काही चिंताच राहत नाही. केवढं मोठं महान तत्वज्ञान 2 ओळींमध्ये रामदासांनी सांगितलंय. फक्त त्याचा गहन अर्थ जाणून घ्यायचा आहे की ईश्वराची भक्ती जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठली चिंता उरत नाही. आणि म्हणून भक्ती करायची आहे. चिंतामुक्त होण्यासाठी भक्ती करा, आनंदही भरीनं तिन्ही लोकांसाठी म्हणून भक्ती करा, असा हा भक्ती मार्गाने आपल्याला आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, परी श्रीहरी पावी जवतो स्वभावे. सगळे संत परत परत तेच सांगतायत की भक्ती मार्गाने जा आणि त्यामुळे तुम्ही सुखी होणार.
मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण या भक्ती मार्गामध्ये आलेलो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली वाटचाल करत आहोत। आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हे फोटो, स्वामींचा फोटो आहे, नानांचा फोटो आहे, नानींचा फोटो इथे आपण ठेवलेला आहे। यातून प्रचंड ऊर्जा लहरी बाहेर येत असतात, फक्त त्या आम्हाला दिसत नाहीत। त्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण त्या ऊर्जा लहरी ग्रहण करत जायच्या आहेत। म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजणी, या अवस्थेला आपल्याला जाऊन पोचायचं आहे, टप्प्याटप्प्याने जाऊन पोचायचं आहे। आता या ऊर्जा लहरी ज्या आहेत त्या प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे ग्रहण करू शकतो। ज्याप्रमाणे विजेचा करंट आहे, पण जे बल्ब आहे त्यांचं जे व्होल्टेज आहे त्यानुसार त्यांचा प्रकाश पडणार आहे, तेवढीच वीज ते खेचू शकणार आहेत। तसं प्रत्येकाचं आहे की ऊर्जा लहरी फोटोमधून बाहेर येत आहेत, पण कोण किती ग्रहण करतं हे आपल्या याच्यावर अवलंबून आहे। आणि म्हणून आपली स्वतःची प्रगती, म्हणून नाना म्हणतात कृपा पात्र होऊन व्हा भाग्यवंत, कृपेला पात्र व्हा तुम्ही। आता या फोटो संबंधीच्या आपण कथा बघणार आहोत। योगानंद परमहंस लहान होते, 8-9 वर्षाचे होते, त्यावेळेला त्यांचं नाव मुकुंद होतं। त्यांना वयाच्या 8व्या वर्षी कॉलरा झाला। त्यावेळेला भारतामध्ये कॉलराची फार मोठी साथ आली होती। आजारपण दुखणं वाढत चाललेलं होतं। डॉक्टरांनी सगळी आशा सोडून दिली होती, पण या योगानंदांची आई जी होती तिचा गुरुवर प्रचंड विश्वास होता। लहरी महाराज तिचे गुरु, त्यांचा फोटो घरामध्ये होता। तिने या मुकुंदला सांगितलं की अरे आता तू या लहरी महाराजांना प्रार्थना कर, तेच तुला बरे करू शकणार आहेत। आणि हे योगानंद लहानपणापासून आध्यात्मिक प्रवृत्तीचेच होते। त्यांनी अंतःकरणापासून गुरुच्या फोटोकडे बघून प्रार्थना केली आणि आश्चर्य घडलं की ते पूर्णपणे रोगमुक्त, म्हणजे ते बरे झाले। डॉक्टरांना देखील हे मिरॅकल आहे असं वाटलं। म्हणजे फोटो याचं सांगण्याची कथा हा की फोटोमध्ये किती ऊर्जा लहरी हे जाणून या फोटोकडे बघायचं असतं। आता जर नानांच्या ह्याच्यात आपण बघितलं की नानांचा जो स्वामी भवनाचा फोटो आहे त्याचे पण 2 अनुभव मागे आपण बघितलेत, पण आता या संदर्भात परत बघूया। एक मुलगी आत्महत्या करणार होती, कारण लग्न मनासारखं होत नव्हतं, लग्नाला उशीर झाला होता। आई वडिलांनी म्हणून कोणता तरी मुलगा बघितला, मग लग्न करून देणार होते, असं झालं होतं आणि म्हणून ती त्रासली होती। मठात येणारी होती। एक रविवारी मला येऊन भेटली, मला म्हणाले की ताई आज तुम्ही माझं ऐकायचं आहे, मी जे सांगते ते तुम्ही आज माझं ऐकायचं आहे। मी म्हटलं ठीक आहे, काय? ती म्हणाली सगळं ताई असं आहे, हे लग्न मला पसंत नाही, पण आई वडील ऐकत नाहीत। म्हणाली मी शहरात राहणारी, मी कोकणात जाऊन काय करणार आहे? बरं त्यांची परिस्थिती पण एवढी चांगली नाही आहे, मी कशाला तिथे लग्न करून जाऊ? म्हणून मी आता आत्महत्या करणार आहे असं तिने मला सांगितलं। आता असं सांगितल्यानंतर मी तिला बरोबरीने सांगते अर्धा तास की अगं तू असं करू नको, स्वामी आहेत, काहीतरी बदल घडेल, स्वामी काहीतरी घडवतील, तू विश्वास ठेव। पण ती म्हणाली की नाही ताई आज मी तुमचं ऐकणार नाही, ताई मी तुमचं ऐकणार नाही। अर्धा तासाने ती माझ्यासमोरून उठली आणि थोडीशी पुढे गेली आणि मी तिला अकबरून म्हटलं की ठीक आहे, तू आता ठरवलंच आहेस ना आत्महत्या करायची, आता तू खुशाल आत्महत्या कर। तर ती एकदम मागे वळून एकदम खुशीत झाली, म्हणाली ताई तुम्ही मला परवानगी देता आत्महत्या करायची? म्हटलं हो, पण पुढे माझी एक अट आहे। म्हणजे सांगा काय अट आहे? तिला म्हटलं काय छोटी मोठी अट असेल सहज पुरवू शकतो। मी म्हटलं काही नाही, मठात यायचं, आत्महत्येला जाणार असशील तेव्हा आधी मठात ये, स्वामींचं दर्शन घे आणि नानांना सांग की मी आत्महत्या करायला जाते। ती म्हणाली ताई एवढंच ना, एवढंच करायचं आहे ना? तिला वाटलं काय फोटो पुढे यायचं आणि जायचं, पण फोटोतली शक्ती काय असते। त्याप्रमाणे तिने ठरवल्याप्रमाणे ती आली। जी काय घटना घडली ते तिने मला येऊन पुढच्या रविवारी ती मला मठात भेटायला आली। तिला लांबून जेव्हा मी बघितलं येताना तेव्हा मनात म्हटलं की अजून का आत्महत्या करायचा विचार केला, झालेला दिसत नाही, सोपं नाही आत्महत्या कर। ती आली आणि मला म्हणाली की ताई मला तुम्हाला खूप मोठा अनुभव सांगायचा आहे। म्हटलं काय? मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आत्महत्या करायला निघालेली असताना मी स्वामींना नमस्कार केला
नानांच्या खोलीत आले. नानांना सांगितलं, सांगते 2 शब्द बोलले की मी आत्महत्या, एवढा माझा शब्द पूर्ण व्हायच्या आधी नाना मला फोटोतून उठताना दिसले. नानांचा शर्ट हलला आणि म्हणाली, त्या क्षणी माझ्या मनातले आत्महत्येचे विचार निघून गेले. मी विचार केला की एवढे नाना इथे बसलेले असताना मी काय अविचार करते आहे. आणि मी शांत झाले. शांतपणे मी घरी गेले आणि आई वडिलांना सगळी कथा सांगितली. त्यांना पण वाटलं की एवढी मुलीचा एवढा विरोध आहे की ती आत्महत्या करायला निघाली, तर आता हे लग्न नको करूया. आणि मग ते लग्न कॅन्सल. दुसऱ्या अशाच एक महिला, त्यांच्या मुलाचं लग्न होत नव्हतं. मुलगा पण विशेष देव न मानणारा, त्यामुळे तो काहीच करत नव्हत्या. या बिचाऱ्या त्यांच्या परीने होईल त्याप्रमाणे उपासना करायच्या. आठवड्यातून 2दा मला भेटायला यायच्या आणि माझ्या पुढे तेच सांगायचं की ताई कसंही माझ्या मुलाचं लग्न होते, कसंही माझ्या मुलाचं लवकर लग्न होते. खूप काळजीत पडल्या होत्या. 5-6 महिने असं गेले तर मी त्यांना म्हटलं की हो ठीक आहे, तुम्ही आता सारख्या इथे येत आहे, मुलगा पण काही करायला तयार नाही, निदान तुम्ही तरी मठात जाऊन या आणि दर्शन घेऊन या आणि स्वामींना सांगा की आता माझा सगळा नाईलाज आहे, तुम्हीच हा प्रश्न सोडवा. त्यामुळे ठीक आहे, नक्की जाईन मी. एकट्याच होत्या, कोणी सोबत नाही. मग सगळी माहिती करून घेतली. मी त्यांना सगळं सांगितलं कसं जायचं वगैरे. त्या गेल्या. त्यांनी पण स्वामींचं दर्शन घेतलं आणि नानांच्या खोलीत त्या शिरल्या. तर त्यांना त्या फोटोतून पिवळा प्रकाश येताना दिसला आणि शब्द ऐकायला आले, आलीस ना, आता मुलाचं लग्न होईल. त्यावेळी नंतर मला भेटायला आले आणि अनुभव सांगितले आणि म्हणल्या की ताई असं घडू शकतं का. म्हटलं हो सत्य आहे. आणि नंतर 2 महिन्यात त्यांच्या मुलाचं लग्न. बघा फोटोमध्ये किती शक्ती आहे हे जाणून आपण इथे उपासना करायची असते. प्रार्थना त्या दृष्टिकोनातून करायची. आता स्वामींचा दुसरा फोटो संबंधीची बघूया कथा. तुम्हाला ती माहिती आहे पण या संदर्भात बऱ्याच जणांना माहिती पण नाही आहे. आपल्या संस्थेचं ठाण्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या शेजारी बाग तयार करायचं ठरलं. सोसायटीने ठरवली की बाग करायची. मग तिथे स्वामींचा फोटो लावायचा असं सगळ्यांनी कमिटीने ठरवलं. माझ्याकडे आले, मला सांगितलं की आम्ही असं करणार आहोत. फोटो स्थापनेच्या वेळेला तुमच्या हस्ते आम्ही ते करू. आम्ही आता 15 ऑगस्टचा मुहूर्त धरला आहे, फोटो आम्ही करून आणणार आहे वगैरे सगळं बोलणं झालं. मी म्हटलं ठीक आहे. मी काय हट्ट नाही केला की आमचा स्वामींचा फोटो लावा, आमच्या स्वामींच्या मूर्तीचा फोटो लावा, आमच्या परिवाराचा फोटो लावा. काही हट्ट नाही केला. ठीक आहे, जे करतायत ते लोक करतायत, करणारे बघणारे स्वामी करून देणार. गंमत अशी झाली की तो फोटो 15 ऑगस्टपर्यंत तयार झाला नाही. आणि म्हणून पुढचा मुहूर्त म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त ठरवला. दसऱ्याला आपल्या परिवाराची स्थापना झालेल्याचा दिवस त्यांनी निवडला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला कार्यक्रम होणार. परंतु जो फोटो पेंटिंगला दिला होता तो फोटो तो माणूस काही घेऊन आला नाही. या लोकांचे फोनावर फोन चालले. गंमत अशी झाली होती की फोटो तयार करून त्यांनी बाहेर ठेवला होता आणि नेमका आदल्या दिवशी पाऊस पडला आणि सगळा फोटो ओला जळून रंग खराब झाले आणि त्यामुळे तो फोटो आणू शकत नव्हता. शेवटी त्यांनी 10:30 वाजता सांगितलं की मी फोटो घेऊन येऊ शकत नाही. मग हे जे मंडळ होतं सगळं सोसायटीचं ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की ताई आता तुमच्या परिवाराचा स्वामींचा फोटो या बागेत लावायला द्या. आपल्या ज्या फोटोच्या पुढे आपण सर्वांनी अनेक वर्ष प्रार्थना केली होती असा फोटो त्या बागेमध्ये लावला गेला आणि तो पण दसऱ्याच्या दिवशीच लावला गेला. कसं कसं महाराज करून घेतात हे बघा. केवढं सामर्थ्य या ह्याच्यामध्ये आहे हे जाणून घ्या. आता दुसरं आशीर्वाद ऑफिस जिथे मी राहते तिथली गोष्ट सांगते. आशीर्वादमध्ये आपल्या स्वामी समर्थ परिवाराचं कार्य अनेक वर्ष नाना आणि नानींच्या घरात होत होतं. नंतर ती डेव्हलपमेंटला जागा जाणार होती म्हणून संस्थेने तात्पुरती आशीर्वाद बिल्डिंग जिथे मी राहते त्याच्याच खाली ग्राउंड फ्लोअरला भाड्याने जागा घेतली होती. सगळं सामान तिकडचं इकडे आणलं गेलं पण जागा खूप लहान होती
आणि म्हणून स्वामींचा जो मोठा फोटो आहे की जो आपण जयंतीला सभागृहामध्ये ठेवतो, तो फोटो त्या जागेत ठेवता येत नव्हता. आता काय करायचं? मी म्हटलं ठीक आहे, आता माझ्या घरात जागा आहे, माझ्या घरात मी लावते. माझ्या घरात जो स्वामींचा मोठा फोटो होता तो मी काढला आणि तिथे हा परिवाराचा फोटो लावला. पेंटिंग केलेला फोटो आहे, सक्रू काळे यांनी केलेलं. माझ्या मनात कुठे चलबिचल झाली नाही की मी हा फोटो काढलाय आणि आता हा लावते, मग आता हे काही नाही. जे आवश्यक आहे ते करायलाच पाहिजे. हा जो नानांनी करून घेतलेला पेंटिंगचा फोटो आहे तो फोटो लावलाच पाहिजे, त्याला जागा दिलीच पाहिजे. माझ्या घरातला फोटो काढून ठेवला, दुसरी खोली जागा होती तिथे ठेवला. आणि संध्याकाळी मी माझ्या यजमानांना काय म्हटलं की ज्या व्यक्तीचा हॉल खूप मोठा असेल, असं घर असेल ज्या व्यक्तीचं की हॉल मोठा आहे, अशा व्यक्तीला आपण हा फोटो देऊ शकतो. कारण हा कोणाला द्यायचा तर त्याचा हॉल मोठा पाहिजे. हे बोलणं रात्री झालं. सकाळी माझे यजमान तळ्यावर फिरायला गेले आणि त्यांना वाटेत एक 35-40 वर्षाचे गृहस्थ भेटले, परिचय झालेला असं. आणि ते बोलत बोलत हे त्यांना आमच्या घरी घेऊन आले. सकाळी चहा पाणी झालं, बोलणं झालं. निघता निघता ते गृहस्थ मला म्हणाले की अहो ताई, तुम्ही माझ्या घरी या ना, खारकराळीच्या इथेच माझं घर आहे, अगदी नाक्यावरच आहे. आणि पुढे वाक्य बोलले की माझा हॉल खूप मोठा आहे. मी म्हटलं काय म्हणालात? हॉल मोठा आहे तुमच्या घराचा? म्हणाले हो. म्हटलं ठीक आहे, माझा इथे घरातला फोटो आहे, तुम्हाला हवा आहे का तुमच्या हॉलमध्ये लावायला? कालच माझं बोलणं झालं की ज्यांचा हॉल मोठा आहे त्याला आपण हा फोटो देऊ शकतो. ते अत्यंत आनंदित झाले आणि फोटो घेऊन गेले. काय काय माझी ईश्वराच्या योजना असतात ते बघा. आता हा जो पेंटिंग करून फोटो स्वामींचा घेतलेला आहे, नानांनी त्या काळात करून घेतला, तेव्हा आपलं स्वामी भवन नव्हतं त्यावेळची गोष्ट. तो फोटो ज्यांनी पेंटिंग केला सक्रू काळे, त्यांनी अनुभव नानांना असं सांगितला की हा फोटो पेंटिंग करत असताना स्वामी त्यांना गुदगुल्या करायचे. आणि तो फोटो पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्वजण बघायला गेलो होतो. मी, नाना, नानी, मी, माझा यजमान, माझा छोटा मुलगा, आणखीन परिवारातले जो कोण होते ते असे 10-15 जण आम्ही त्यांच्या घरी तो फोटो बघायला गेलो पूर्ण तयार झाल्यावर. तेव्हा तिथे अशीच एक अचानक व्यक्ती आली आणि ती सांगून गेली की फोटो सुंदर झाला आहे. ती व्यक्ती कोणाच्याच परिचयाची नव्हती, आली आणि एवढंच सांगितलं आणि ती व्यक्ती निघून गेली. फोटोच्या पाठीमागे किती महान शक्ती किती असते हे याच्यातून सांगायचं. आता मी जिथे राहते आशीर्वाद बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला संस्थेचं आपलं कार्यालय भाड्याने टेम्पररी घेतलेलं आहे. म्हणून दारावर एक साध्या कार्डबोर्डवर श्री स्वामी समर्थ परिवार लिहून तो बोर्ड लावलेला. दारावर काय पाटीबिटी खास बनवली नाही. आणि स्वामींचा एक फोटो, जेव्हा जिन्याचं दार हे होतं त्या ठिकाणी स्वामींचा फोटो लावलेला होता. एक दिवस शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे सगळं थोडंफार जळलं आणि भराभरा सगळीकडे काजळी झाली, हे झालं होतं. काय दुर्लीप मधून वरपर्यंत काळं झालं. पण गंमत म्हणजे असं की ही जी पाठी होती, जी पांढऱ्या कार्डबोर्डवर साधी बनवलेली, अक्षरं त्याच्यावर पेंट केलेली, त्या पाटीच्या आजूबाजूला दरवाजावर सगळीकडे काळं झालेलं. परंतु ही पांढरा जो बोर्ड होता तो तसाच्या तसा पांढरा स्वच्छ होता, एकही काळा डाग त्या पट्टीने. म्हणजे केवळ स्वामी समर्थ परिवार या अक्षरांमध्ये सुद्धा केवढं सामर्थ्य आहे ते दाखवतं. त्याचप्रमाणे बाहेर जो स्वामींचा फोटो होता त्याच्यावरून एक अशी बाजूनी एक वायर गेली होती. मला नेहमी जाताना वाटायचं की ही वायर बाजूला करायला लागेल, पण फोटोवरती असायचं आणि माझा काय हात पोचायचा नाही. पण पुढे हा कदाचित अनुभव मिळायचा असेल म्हणून ते तसं घडलेलं असलं. आता एवढं जळलं, बाकीची सगळी वायर जळली, पण फोटोवर जेवढी वायर होती तेवढीच वायर जळली नाही. फोटोपर्यंत आलेली वायर जळली आणि फोटोच्या बाहेर जी वायर गेली होती ती वायर पण जळली, पण फोटोवर जी वायर होती ती जळली नाही. फोटोमध्ये असलेलं सामर्थ्य काय आहे हे जाणून हा नमस्कार आपल्याला करायचा आहे. पदा सज्जना भक्तिपंथेची जावे, परी श्री हरी पाविजे तो स्वामी.
करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. महाराज बसलेले आहेत, सगळं सांभाळून गेला महाराज बसलेले आहेत. फक्त आमच्या आतून अंतःकरणामधली भक्ती वाढवायची आहे. आम्ही म्हणतो आम्ही भक्त आहोत, नाही, आम्ही भक्त नसतो. आमची भक्ती तेवढ्या बुद्धीच असते. भक्तात खोल शिरणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. पण ज्या कठीण असले तरी त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. अनंत मार्ग मोठा आहे, पण त्या मार्गावर आपल्याला नाना धरून नेणार आहेत. आणि म्हणून भक्ती मार्गाने जाण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता ही कथा झाली तशी आता दुसऱ्या संबंधी योगानंदांच्या शरीरातली एक कथा आहे. पहिल्यापासून त्यांना ईश्वरी शक्तीचा, या अगाध अशा शक्तीची थोडीशी जाणीव होती. आणि त्यांच्या भावाबरोबर, मोठ्या भावाबरोबर त्यांचा वाद होत असे नेहमी. त्याचा काही विश्वास नव्हता देवावर वगैरे विशेष. एक दिवस त्याचा भाऊ त्याला म्हणाला, हे साधारण असेच 9-10 वर्षाचे होते. मोठा भाऊ म्हणाला की जर तुला असं वाटतंय तुझा देव एवढा मोठा, तर मग तुला मी सांगतो, तू आग्र्याहून वृंदावनला जा आणि परत ये. बरोबर एक नवा पैसाही घ्यायचा नाही, आणि तू मला हा प्रवास करून दाखव, तर मी म्हणेन ईश्वर आहे. योगानंदांचा विश्वास होता. त्यांनी आपल्या मित्राला बरोबर घेतलं, गाडीत बसले. गाडी सुरू झाली. आजूबाजूची मंडळी होती, ती साधारण 15-20 मिनिटांनी त्यांनी लागलीच खायचं काढलं आणि या दोघांना खायला घालत होते, खायला घालत होते. आधी योगानंद खायला तयार नव्हते, पण त्यांना जाणवलं की ही सगळी लोक कृष्ण भक्त आहेत. आणि म्हणून त्यांनी खायला प्रसाद हे खाल्ला, भोजन झालं, वृंदावनला पोचले, दर्शन घेतलं. परत येताना ट्रेनमध्ये तोच अनुभव. खिशात तिकीट नाही, खिशात पैसे नाही, खायची सोय कुठे नाही. तरी पण त्यांची जी श्रद्धा होती की परमेश्वर मला नेऊन आणेल, त्याप्रमाणे योगानंद आणि त्यांचा मित्र दोघं जण आग्र्याहून वृंदावनला जाऊन परत सुखरूप परत आले. घरी आल्यानंतर भावाला आश्चर्याचा धक्का बसला की एवढं याचं सगळं व्यवस्थित कसं झालं. अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी. अन्नपूर्णा परमेश्वर म्हणजे सगळं देणारा आहे. म्हणून रामदास स्वामी म्हणतात ना, आम्ही काय कुणाचे खातो रे, श्री राम आम्हाला देतो रे. केवढ्या अभिमानाने रामदास स्वामी सांगतायत. रामावर असली एवढी नितांत भक्ती, असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की परमेश्वर आहे, मी कसला विचार करत नाही. अशी भक्ती आपल्याला दृढ करायची. आता दादांच्या आनंद यात्रा पुस्तकातही असाच उल्लेख आहे. तासगावहून नाना निघालेली आहेत. सकाळी 7लाच बघताय, चहा घेतला आणि निघाले. 12 वाजेस्तोवर वाटेत कुठे गाव नाही, त्यामुळे वस्ती नाही, म्हणून चहा नाही, पाणी नाही, काही मिळालं नाही. 12 वाजता नानांनी विचार केला की आता भुकेचा विचार सोडूनच द्यावा. आम्ही पहिला उपचार करतो की बस जाणार आहोत, मग ब्रेकफास्ट असेल का, जेवण असेल का, संध्याकाळ दुपारचा चहा मिळेल का वगैरे वगैरे सगळी योजना आमच्या डोक्यामध्ये असतं. पण हे भक्ती मार्गात हे सगळं विसरायचं आहे. तो परमेश्वर आहे, त्याने दिलं तर खायचं, नाही खायला तर समजायचं की आज परमेश्वर म्हणतोय उपास करा, तब्येत राहील चांगली. आणि त्यांनी विचार, शेताच्या जवळ एक झाड बघितलं आणि ताराच्या झाडाच्या डोलीमध्ये आरामात बसले. तोच मुंडाचे बांधलेला एक शेतकरी तिकडे आला. त्याच्या हातात 2 झोळ्या होत्या. त्यांनी एका झोळीतून ताट काढले आणि नानांच्या समोर ठेवलं. नाना लागलीच म्हणाले, अहो तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखत नाही, मी काय जेवण मागवलं नव्हतं, एखाद्या जमीनदारासाठी कोणीतरी ताट मागवलं असेल, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय वगैरे. नाना सगळं त्याला समजावून सांगताय. तो काहीच बोलला नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, तुम्हाला भूक लागली आहे ना. मग नाना एकदम शांत झाले. त्याने दुसरं ताट काढलं, स्वतः समोर ठेवलं. दोघांचं जेवण झालं. ताट सुंदर वाढलेलं होतं. चटणी होती, गवारीची भाजी होती, 3 भाकऱ्या होत्या आणि तिखट वरण भात, लिंबू, असं नानाने त्या ताटाचं वर्णन केलेलं. त्याच्यानंतर नाना वॉटर बॅगमधले पाणी प्यायले, जेवण झालं. लागलीच या गृहस्थांनी बघितलं की नानांच्या वॉटर बॅगमधलं पाणी संपलंय आणि म्हणून धावत जवळ जाऊन वॉटर बॅग भरून आणून नानांना दिली. नाना म्हणाले, मी तुम्हाला माझा पत्ता देतो, तुम्ही मुंबईला कधी आलात तर माझ्या घरी या.
आणि तुमचा पण पत्ता देऊन ठेवा, मी तुम्हाला पत्र पाठवीन. ते गृहस्थ म्हणाले, तुमचं पोट भरलं ना? का पोट अजून भरलं नाही? बास, एवढं उत्तर घेतलं. आणि ते गृहस्थांनी त्या दोन्ही झोळ्या घेतल्या आणि सटासटा ते शेतामागून शेत पार करत निघून गेले. त्यांच्या लक्षात आलं की ज्या दिशेने ते गृहस्थ आले होते त्या दिशेने न येता दुसऱ्या दिशेने ते गेले आहेत. आणि नानांनी याचं वर्णन शब्दात असं केलं की कोण होती ही व्यक्ती? कोण होती? विश्वंभर. सगळ्या जगाचा भार सांभाळणारा आहे त्या विश्वंभराची योजना करतो. जगन्नाथपुरीच्या यात्रेतही दादांना असाच अनुभव मिळाला. चचपाडा ओरिसा प्रांतातून नानांचा श्रीराम 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 म्हणून प्रवास चाललेला आहे. 4 वाजल्यापासून चालतायत. दुपारचा चहा हवा आहे, पण कुठेच दूध नाही म्हणून नानांना चहा मिळत नाहीये. संध्याकाळची वेळ होत आली आहे. नानांचं चालणं चाललंय, पुढे बघूया कुठेतरी विश्रांती घेऊ, पण तोपर्यंत चालूया अशा याच्याने नाना श्रीराम श्रीराम म्हणत चालतायत. तोच थोड्या वेळाने एक तरुण गृहस्थ पुढे आला, मुलगा युवक पुढे आला आणि त्यांनी नानांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि नानांना म्हणाला, चला. नानांनी सहज विचारलं की पुढे दूध मिळेल का मला? त्यांनी सांगितलं, ठाकूर तिथे काय उणे. हिंदीमध्ये तो बोलला, पण ठाकूर आहे तिथे काय कमी. तो युवक झपाझपा चालतो आणि नाना त्याच्या पाठीमागून झपाझपा चालत राहिले. एका मंदिरापाशी आले. त्या युवकांनी दिंडी दरवाजावर थाप मारली. दरवाजा उघडला गेला. पुजाऱ्यांनी हसून नानांचं स्वागत केलं, आत बोलवलं, हातपाय धुवायला पाणी दिलं, बसायला जागा दिली, प्यायला पाणी दिलं आणि नंतर नानांना दूध आणून दिलं. पुजारी परत त्याच्या कामामध्ये गेला. आरती झाली, सगळं झालं. आणि रात्रीच्या वेळेला पुजाऱ्यांनी नानांना परत पूर्ण जेवणाचं ताट आणून दिलं. कोण कुठे कसा परमेश्वर कोणाला कोणाकडे कसा घेऊन जातो आणि आपल्या भुकेची कशी योजना करू शकतो. साक्षात श्री स्वामी समर्थांच्या वरदहस्ताखालीच नानांचा हा प्रवास चाललेला होता. जगाच्या कल्याणासाठी प्रवास होता आणि म्हणून हा विश्वंभर काळजी घेतो. आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यातले क्षण समाजासाठी देत राहा की परमेश्वर तुमची सर्व बाजूनी काळजी घेत राहतो. पण आम्ही फक्त आमचाच विचार करत राहतो. आमचा बराचशा दिवसातले बरेचसे तास आम्ही आमचं नियोजन कसं नीट होईल स्वतःचं असं विचार करतो. पण तेच जर आपण असा विचार केला की दुसऱ्यांसाठी आपल्याला काय करता येतं ते करत राहिला, ज्या अपेक्षा समाजाच्या तुमच्याकडून आहेत, घरातल्या कुटुंबांच्या आहेत, त्याचा जर तुम्ही विचार केला तर आपोआप तुम्हाला परमेश्वराची कृपा सतत लागेल याच्यातून जाण्याच्या. आता स्वामी समर्थांच्या चरित्रात एक कथा आहे. स्वामी समर्थ एक दिवस आपले 200-250 सगळ्या शिष्यांना घेऊन निघाले. आता शिष्यांना सवय झाली होती की महाराजांबरोबर असल्यावर सगळीकडे खाण्यापिण्याची चंगळ असायची मस्तपैकी. पण महाराजांना सगळं दाखवून देत होतं. शिष्य घडवायला लागतात, त्यामुळे काही गोष्टी शिकवायला लागतात. आणि म्हणून महाराज शिष्यांना घेऊन निघाले आणि चालतायत रात्री 8:30 वाजले. सगळ्या शिष्यांना प्रचंड भूक लागली. जंगलात प्रवेश झालेला. आता जंगलात गेल्यावर जेवण काय मिळणार? सगळे शिष्य जरा असे हे झाले, एकमेकांत चर्चा करायला लागले. काही शिष्यांनी श्रीपाद भट जे होते ते स्वामींच्या निकटवर्ती होते, त्यांना सांगितलं की महाराजांना विचारा आमच्या जेवणाची सोय काय आहे. श्रीपाद भटांनी विचारल्यावर महाराज म्हणाले की ठीक आहे, थोड्या अंतरावर जा, तिथे एक महिला जेवण घेऊन तयार आहे, ते जेवण घेऊन तुम्ही घ्या. श्रीपाद भट आणखीन कोणाला तरी बरोबर घेऊन गेले. रात्रीची वेळ आहे, जंगल आहे. तिथे एक वृद्ध परंतु अत्यंत तेजस्वी स्त्री तिथे उभी आहे आणि समोर मोठे हंडे आहेत जेवणाचे, सगळे पदार्थ शिजवून हंड्यामध्ये ठेवलेले अशी ती तिथे स्त्री उभी आहे. श्रीपाद भटांनी विचारलं की आमची 200-250 माणसं आहेत, त्यांची जेवणाची सोय होऊ शकते का? ती म्हणाली, मी तुमचीच वाट बघते आहे, हे सगळे हंडेच तुम्ही घेऊन जा. आणि हे सगळे हंडे घेऊन श्रीपाद भट इकडे आले. सगळ्या शिष्यांनी भोजन केलं. सगळं जेवढं बिवणं झाली त्यावेळेला काय श्रीपाद भटांना सुचलं नाही की ही कोण महिला आहे, ते कसं जेवण एवढं तयार कसं, एवढे हंडे कसे इकडे आले वगैरे काही नाही.
जेव्हा पोटबीट भरलं सगळ्यांचं, त्याच्यानंतर श्रीपाद भटांनी स्वामी समर्थांना विचारलं की ती महिला कोण होती. स्वामी समर्थ म्हणाली की ती आमच्या कुळातलीच होती, म्हणजे अन्नपूर्णा देवी होती. स्वामी समर्थांनी दाखवून दिलं भक्तांना की भूक म्हणजे काय हे पण जाणीव होणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तुम्हाला अन्नदानाचं महत्त्व समजू शकतं की भूक लागली म्हणजे काय असतं हे जेव्हा माणसाला समजतं, त्याच वेळेला त्याला दुसऱ्याला देण्यामध्ये किती आनंद आहे, किती आवश्यकता आहे देणं. भुकेलेला अन्न देण्यामध्ये किती आनंद, मोठं पुण्यकर्म आहे हे त्याच वेळेला माणसाला समजू शकतं. आणि मग भक्तांना जेव्हा समजलं की महाराज आहेत, पण महाराजांनी आपल्याला ताटकळत आणलं, पण नंतर परत महाराजांनी आपली सोय केली, हा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आता मठात आपण कायम अनुभव घेतो. आता मागे एकदा असं म्हटलं की हा होता नारळी पौर्णिमा होती, जास्त काही लोक येणार नाही, गर्दी नसणार, सुट्टीचा दिवस नाही आहे, म्हणून नारळी भात आणि चटणी करायची ठरवली. नारळाची चांगली कोरडी चटणी आणि नारळी भात असं द्यायचं ठरलं. ऐन वेळेला जेवणाच्याच वेळेला जेव्हा स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवायला जाणार, त्याच वेळेला प्रचंड मठात लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. माझ्या मनात विचार आला की अरे एवढंसच बनवलंय आणि आता एवढी लोक आली आहे, भोजन कसं देणार. आणि त्याच वेळेला एक महिला 125 पुरणपोळ्या घेऊन आली. ती नवस बोलली होती काहीतरी स्वामींना, असं काम झालं तर स्वामींना 125 पुरणपोळ्या देईन. ती बरोबर त्याच वेळेला पुरणपोळ्या घेऊन आली. सगळ्या भक्तांना महाराजांनी पुरणपोळीचं जेवण दिलं. नंतर एकदा असाच एक दिवस होता, नैवेद्याची वेळ झालेली. मी नैवेद्याची ताटं स्वामींच्या पुढे ठेवून नैवेद्य दाखवणार. तेवढ्यात आमचे सेवक धावत आले आणि म्हणाले ताई थांबा, ताई थांबा. थांबले तर एक महिला एवढं मोठं मसाले भाताचं पातेलं घेऊन आली. गरम मसाले भाताचं एवढं पातेलं त्या महिलेनी कसं आणलं, ती पायरीवरून कशी चढली वगैरे काही कळलं नाही, फक्त त्यांनी मसाले भात आणला एवढं कळलं. तो मसाले भात पानात वाढला. परत नैवेद्य दाखवला जाणार तर परत सेवक आले आणि म्हणाले ताई थांबा, अजून दुसरा प्रसाद आला आहे. एक गृहस्थ मोठ्या मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अशा 2 पिशव्या हातात घेऊन पुरणपोळ्या घेऊन आल्या. पुरणपोळ्यांचा नैवेद्य पण ताटांमध्ये वाढला आणि सर्व भक्तांना महाराजांनी पोटभर खायला घातलं. अन्नपूर्णा ज्याचे हाती सत्यगुरु एकमुखी श्री परमेश्वर हा असा आहे. आणि म्हणूनच श्री रामदास स्वामी अभिमानाने म्हणतात ना, आम्ही काय कुणाचे खातो रे, श्री राम आम्हाला देतो ते. रामदासांच्या चरित्राचं पण कथा आहे. चाफळच्या मंदिरामध्ये रामनवमीचा उत्सव असा जवळ आलेला. दरवर्षी उत्सवाला शिवाजी महाराजांकडून धान्य यायचं. त्यावर्षी धान्य आलं नाही आणि 3 दिवसावर उत्सव येऊन आला. साहजिकच सगळ्या शिष्यगणांमध्ये चलबिचल निर्माण झाली की धान्य नाही आणि उत्सव कसा करणार. एका शिष्याने येऊन रामदास स्वामींना ही गोष्ट सांगितली. रामदास स्वामींनी लागलीच कल्याण स्वामीला सांगितलं की चल, आणि ते एका गडावर घेऊन कल्याण स्वामींना गडावर घेऊन गेले. तिथे बसले गुहेमध्ये आणि त्यांनी मनाचे श्लोक सांगायला सुरुवात केली. कल्याण स्वामींना सांगितलं तू लिहून घे. कल्याण स्वामीने सगळं भराभरा लिहून घेतलं. मंदिरात परत आले, त्याच्या हस्तलिखित बनवल्या गेल्या आणि प्रत्येक शिष्याला सांगितलं की एक हा जो एक श्लोक आहे तो प्रत्येक दारात जाऊन म्हणायचा आणि भिक्षा मागायची. सगळ्या शिष्यांनी त्यानुसार केलं आणि गावात जाऊन धान्य गोळा केलं आणि त्या धान्यातून सर्व उत्सव संपन्न झाला. मनाच्या श्लोकाच्या मागे ही भूमिका मोठी आहे. शिवाजी महाराजांनी जर धान्य पाठवलं असतं तर काय घडलंच नसतं, पण ते मनाचे श्लोक निर्माण व्हायचे होते. आणि समजायचा अर्थ की जेव्हा एखादी अडचण असते कार्यामध्ये, कुठल्याही संस्थेचं कार्य, मठाचं, ते मंदिराचं कार्य, काही तर अडचण कशी आली, असं कसं सगळं स्मूथली व्हायला पाहिजे तर नाही. जी अडचण असते त्या अडचणीतून काहीतरी नवनिर्मिती परमेश्वराला करून घ्यायची असते आणि तोच नियम आपल्या आयुष्याला लागू आहे. लक्षात ठेवा.
आम्हाला वाटतं कुठच्याच अडचणी आम्हाला येता कामा नये, असं नाही आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचणी आहेत त्याच वेळेला तुमची श्रद्धा अधिक वाढणार आहे. तुम्ही वेगवेगळे मार्ग, हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मार्ग शोधणार आहात आणि जी जागृती तुमच्या अंतःकरणात निर्माण होणार आहे त्यामुळे तुमचा प्रगतीचा मार्ग अधिक चांगला वेगवान होत जातो. म्हणून थोड्याफार अडचणी जरी भक्त असले तरी थोड्याफार अडचणी असतात. ज्यावेळेला मला आठवतं की ज्यावेळेला माझी भोपाळला ट्रान्सफर झाली त्यावेळेला काही जण जे भक्ती मार्गात होते त्यांचा प्रश्न नाही, पण जे भक्ती मार्गात नव्हते अशी काही मंडळी, त्यावेळेला बरीच मंडळी अशी असायची की देव फारसे मानायचे नाहीत. त्यांनी मला प्रश्न विचारला की अहो तुम्ही एवढे स्वामींचं करता आणि तुमची कशी ट्रान्सफर झाली. माणसांचा विचार कसा असतो बघा की देवाचं करतोय म्हणजे देवाने कुठची येते. आता ट्रान्सफर ही काय अडचण नव्हती. मी तर स्वतः अभिमानाने म्हणेन की 3 वर्ष मला महाराजांनी जे पाठवलं त्या 3 वर्षामध्ये मी परिवाराच्या कार्य मला कसं चालवायचं ह्याविषयीचं मला महाराजांनी घडवून घेतलं. आता विषय निघालाच म्हणून सांगते. जोपर्यंत मी मुंबई ऑफिसमध्ये होते तोपर्यंत सर्वांशी परिचय होता, सगळ्यांशीच परिचय होता. सगळी माणसं चांगली मिळत गेली, चांगली वागायची, सगळीकडून प्रोटेक्शनच असायचं. पण ज्या वेळेला मी अनोळखी, सगळ्यांना माहिती होतं की मी कशी काम करते किंवा काय, त्यामुळे सगळं ऑफिसमध्ये आपल्या घरापेक्षा गंमत असायची. खरं ते सांगते मी. आजच्या पिढीला आश्चर्य वाटतं, आजच्या पिढीला आश्चर्य वाटण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यावेळेला ऑफिसमध्ये खरोखर आराम नसायचा, पण ही माणसं एवढी चांगली असायची की आपली काळजी घ्यायची. आम्ही बायका तर नेहमी म्हणायचो की ताप आलं की ऑफिसला आलं की बरं, कारण सगळी आपली काळजी घेतात, सहकारी मदत करतात. पिऊन असतो तो पाणी आणून देतो, चहा आणून देतो, कोण काय देतो, अगदी सरभरे होते. घरी तरी घरी राहिले तर आपल्याला करून घ्यायला लागतं. अशी सगळी गंमत असा तो काळ. जेव्हा माझी मी तिथे गेले तेव्हा सगळा अनोळखी प्रदेश, सगळी हिंदी भाषा. भोपाळ शहर फारसं डेव्हलप झालेलं नाही, मी शहरातच मोठी झालेली. हे असं बघितलंच नाही, एवढे मोठे 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 रस्ते आणि नुसती वाहनं धावतायत आणि एकही माणूस चालताना रस्त्यावर दिसत नाही आहे. रात्री 7 नंतर रस्त्यावर तुम्हाला माणसंच दिसणार नाही, बायका तर त्याहून दिसणार नाही. माझी गंमत, एकदा मला टी व्ही आणि फ्रीज खरेदी करायचं म्हणून मी दुकानात गेले. मुंबईत आपण वागतो तशी गेले तर दुकानदार मला दाखवायलाच तयार नाही. 2-3 दुकानात दाखवून परत आले. दुसऱ्या दिवशी माझ्या सेक्शनमध्ये मी बोलले की कल पे ऐसे गई मुझे कोई दिखाया नाही. मग एकाने सांगितलं हो इथे अशा बायका जात नाहीत खरेदी करायला. सगळे असे हे सगळे जे अनुभव मिळत गेले. किंवा बाहेरून आलेल्या माणसाला इतर लोक कशी वागवतात, हा सगळा जो अनुभव मिळाला की आपण जेव्हा एकटं असतो आणि अपरिचित ह्याच्यामुळे, म्हणजे मी तर म्हणते जसं पाण्यात टाकल्यावर माणूस हातपाय हलवायला लागतो आणि तशी माझी अवस्था सुरुवातीच्या काही काळामध्ये होती. आणि त्यामुळे मी माणसांचं सगळं अवलोकन केलं की जगात माणसं कशा प्रकारची असतात. पण मुंबईत मला काय लबाडी वगैरे कोणाचं कळायचं, कोणी माझ्याशी केलीच नव्हती. पण तिथे मला हे सगळे अनुभव मिळाले की कशा प्रकारची माणसं असतात, संवाद कसा, अपरिचित व्यक्तींच्या समूहामध्ये कसं वावरलं पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आयुष्यात, काय काय गोष्टी, किंवा आता मी लांब आहे, फॅमिली इथे आहे, तर त्यात जे काय अडचणी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला महाराजांनी त्या ट्रान्सफरमध्ये दिला असं मला वाटतं. महाराज उगाच नाही पाठवणार. तर ठीक आहे, आता जे काय आपलं चाललं आहे त्या विषयाकडे बोलूया. विषयांतर बरंच झालेलं आहे. तर आता हे भोजनाच्या संबंधी आपण बघतोय आहे. नानाच्या चरित्रातली आपण कथा बघितली. आता माझ्या वैयक्तिक आयुष्यात पण मी सांगते तुम्हाला की जेव्हा माझा मुलगा लहान होता आणि माझ्या यजमानांची सुरतला ट्रान्सफर झाली, मुलगा 3-3.5 वर्षाचा होता. नाना नानींच्या घरी नाना नानी त्याला सांभाळत असत. ऑफिसमधून आल्यानंतर नाना नानींच्या घरी जाऊन त्यांच्याशी बोलून मी निघत असे. साधारण 6:45ला पोचले तर 7:30ला घरातून निघत असे. परंतु कधी कधी असं व्हायचं की नाना काही कामानिमित्त बाहेर असत. नानांना भेटल्याशिवाय त्या घरातून मी कधीच बाहेर पडले नाही. त्यामुळे नाना येईपर्यंत मी वाट पाहायची. तोपर्यंत आणखीन कोणीतरी आलेलं असायचं, बोलणं व्हायचं. कधी कधी 8:30 वगैरे निघायला. आता 8:30ला मुलाला त्याला घेऊन निघताना पायरीवरून असा अनुभव अनेक वेळा घेतला. आता इथे आहेत टिळकबाई, त्यांना आठवेल ही गोष्ट सगळी.
तर माझ्या मनात असा नुसताच जर विचार येऊन गेला की आता मी जी रिक्षा पकडणार, त्याला घेणार, मी जाणार, दार उघडणार, त्याच्यानंतर मी कुकर लावून त्याला केव्हा काय देणार, तोपर्यंत त्याला मी काय खायला द्यायचं, असा नुसता मनात विचार येतोय, त्या क्षणाला परिवारातली जवळ राहणाऱ्या महिलांपैकी कोणीतरी एक महिला एक डबा घेऊन यायची आणि सांगायची ऋषिकेशसाठी आणलं आहे. महाराज किती काळजी घेतात बघा. मी थांबलेली आहे परिवाराच्या कामामध्ये, स्वामींच्या कार्यासाठीच थांबले, नानांना भेटण्यासाठी थांबले, कोणी आलंय म्हणून चालले आणि एवढी गडबड असायची की त्यावेळेला काहीतरी करून देणं पण शक्य नसायचं. नानांचं घर लहान होतं आणि आलेल्या मंडळींची एवढ्या गर्दीत, पण एवढी काळजी महाराज. हा अनुभव मी अनेक वेळा घेतला की त्याला मी काय देणार असा माझ्या मनात जर प्रश्न आला तर त्यावेळेला या महिलांपैकी कोणीतरी साबुदाणा खिचडी आणली, कोणी वडे आणले, कोणी थालीपीठ आणले, काही ना काहीतरी सुंदर पदार्थ खास त्याच्यासाठी करून घेऊन यायचे. महाराज परमेश्वर अशा प्रकारे काळजी घेत असतो. आणि म्हणून आता माझी योजना नीट होईल की नाही, मला नाश्ता मिळेल की नाही, माझं जेवण होईल की नाही, कुठलेही विचार कुठलेही कार्यकर्त्यांना करू नका. परमेश्वर सगळी काळजी घेणारा असतो. परमेश्वराचं कार्य करत राहा. परमेश्वराला जे सांगायचं आहे त्या उपदेशानुसार आचरण करत राहा. मग परमेश्वर तुमची काळजी घेतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की उत्सवात आपल्या कार्यामध्ये तुम्ही काहीतरी काम करता आणि तुम्हाला काहीतरी अडचण आली तर असं म्हणू नका की महाराजांनी असं केलं. महाराजांनी का केलं हे तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी केलं आहे, त्याच्यातनं तुम्ही अनुभव घेणार आहात, त्यातून तुम्ही तुमची प्रगती होणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं शिकण्या. दुसरी एक कथा, आता मगाशी म्हटलं की आजच्या पिढीला काय कळणार नाही की ऑफिसचं वातावरण छान म्हणजे काय असतं, घरासारखं वातावरण, सगळी तैनात, अशा याच्यात आमचं सगळी नोकरी झाली. कधीच नोकरीचा कंटाळा म्हणून कधी आला नाही. एवढी लोक छान छान भेटत गेली. आता तात्यासाहेब म्हणून गोंदवलेकर महाराजांचे एक निस्सीम भक्त होते. त्यांच्याकडे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. त्यांची पत्नी म्हणाली की अहो घरात तांदूळ नाही आहेत, रेशनिंगचे दिवस होते. आता रेशनिंग ही आजच्या पिढीला कळणारच नाही. एवढे मोठे मॉल आहेत, धान्याने खचून खचून भरलेलं, हे सगळ्या बघणाऱ्या पिढीला रेशनिंग म्हणजे काय कळणार नाही. पण आमच्या पिढीने ते सगळं बघितलं आहे. त्यावेळेला तांदूळ पण मिळत नव्हती, अशी परिस्थिती होती. आणि जेवण पण कोणाला जेवणावेळी पण जास्त घालता येत नव्हता, असा तो काळ होता. तेव्हाची ही घटना. तात्यासाहेब म्हणाले की ठीक आहे, बघूया काय होईल ते होईल. गोंदवलेकर महाराजांचं ते निस्सीम भक्त, गुरुपौर्णिमेचा उत्सव तर करायचा आहे. अचानकपणे उत्सव सुरू व्हायच्या आदल्या दिवशी एक गृहस्थ आले आणि बरोबर तांदूळ घेऊन आले आणि म्हणाले काय आणू असा विचार करत होता महाराजांसाठी. शेवटी विचार केला की तांदूळच घेऊन जावे म्हणून तांदूळ आणले. आणि एक माणसं जेवून गेली. आता जेवणावळीवर बंदी होती. तर तात्यासाहेबांना कोणीतरी सांगितलं, तात्यासाहेब जरा जपून, लोकांना खूप काळजी असते. म्हणाले लोकांना जेवायला घालता येत नाही आहे, तुमच्याकडे एवढी लोक येणार, मग तुम्ही जेवण ठेवू नका, नाहीतर काहीतरी प्रश्न निर्माण होईल. तात्यासाहेबांनी सांगितलं मी महाराजांच्या दर्शनाला किती लोक येणार आणि किती जेवून जाणार याच्यावर माझी काही सत्ता नाही आहे. हा भाव मनात पाहिजे. आम्ही लागलीच घाबरत असतो, हो हो नको नको. अनेक माणसं येऊन जेवून गेली. रेशनिंग ऑफिसरचा इन्स्पेक्टर पण आला, तो पण जेवला आणि त्यांनी रिमार्क लिहून दिलं की इथे काही दोष नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. भगवंत अशी काळजी घेतो. आता ह्याच्यावरून दुसरी गोष्ट आठवली. तपकरी महाराज म्हणून एक होते. त्यांच्याकडे एकदा एक असा गृहस्थ, त्यांचा तसा तो शिष्य असा नव्हता पण भक्त होता. तो त्यांच्याकडे नमस्कार करायला आला. त्याच्या पाठीमागे पोलीस लागले होते, कारण त्या माणसाने कोणाकडे तरी पैसे खाल्ले होते आणि म्हणून पोलीस लागले होते. म्हणून तो तपकरी महाराजांच्या दर्शनाला आला, नमस्कार केला आणि पटकन केला. त्यावेळेला तपकरी महाराज त्याला म्हणाले की नुसता नमस्कार करू नकोस, तुझ्या खिशात 105 रुपये, त्यावेळीची जुनी गोष्ट आहे, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातीची गोष्ट आहे. तुझ्या खिशात 105 रुपये ते तू मला दे. त्याला वाटलं का आता महाराज पैसे मागतात माझ्याकडे, मी महाराजांकडे पैसे मागायला येतो आणि महाराज माझ्याकडे पैसे मागतात. पण त्यांनी ते दिले आणि तो गेला. तो निघून गेला पुढे.
हे पोलीस आले, यांना विचारलं की ते कोण गृहस्थ वगैरे बघितले का? हे म्हणाले नाही, काय माहिती नाही. थोड्या वेळाने पोलिसांनी या गृहस्थाला पकडलं, जो कस्टममध्ये नोकरी करायचा. तपासलं तर याच्याकडे काहीच नाही मिळालं. हा सुटला. म्हणजे परमेश्वर अशी काळजी घेतो. पण अशी गंमत आहे की देवळात गेलो आणि चपला हरवल्या, चोरीला गेल्या, मग माणसांना वाटतं वा देवानी असं माझ्या चपला पण नाही सांभाळल्या, देव काय मला सांभाळणार. अरे पण त्या चपला कशासाठी गेल्या? चपला कशासाठी गेल्या? तुमच्यावरचं काहीतरी संकट होतं म्हणून. त्यावेळेला काय करायचं आहे? पण माणसांची भक्ती अशी डळबळीत असते की एवढंसं काय झालं की नाही 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 देवानी एवढं पर्यंत. त्याच्यावरून एक कथा आठवते, रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रातली कथा आहे. कालीमातेच्या मंदिराचे ते पुजारी होते. कालीमातेला देवी राणी होती जी, तिने त्या कालीमातेचं मंदिर बांधलेलं होतं. कोणी पुजारीच मिळत नव्हता, कारण ती कोळी होती. ब्राह्मण लोक कोणी पूजा करायला यायला तयार नाही. रामकृष्ण परमहंसाच्या घरी प्रचंड दारिद्र्य होतं आणि म्हणून त्यांच्या मोठ्या बंधूंनी ती पूजा घेतली. त्याच्या मदतीला म्हणून रामकृष्ण परमहंस त्या कालीमातेच्या मंदिरात आले. अर्थात पूजा करता करता ते पूजेपेक्षा ते त्याच्या पूर्ण तिला शरणच गेले, अशा भावनेनेच ते तिथे राहत होते. त्यांना एकदा देवीच्या अंगावरचे दागिने चोरीला गेले आणि म्हणून ही राणी होती, त्या राणीचा जो जावई होता माथुर बाबू म्हणून, त्या जावयाने प्रश्न विचारला रामकृष्ण परमहंसाला की काय तुम्ही देवदेव करताय? देवाला साधे त्याच्या अंगावरचे दागिने पण सांभाळता येत नाही. तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं आहे. रामकृष्ण परमहंस म्हणाले, ते सोन्याचे अलंकार हे सगळं तुमच्यासाठी सोनं, देवासाठी ती मातीची ढेकळं आहेत. काय मोठा भाव आहे लक्षात घ्या. आम्ही परमेश्वराकडे कुठच्या दृष्टीने बघतो आणि जो खरा भगवंताचा असतो तो भगवंताकडे कुठच्या दृष्टिकोनातून बघतोय. बघा, परमेश्वराला काय आहे सगळं दागिने सांभाळणं, हे करणं, या गोष्टी. पण आम्ही सर्वसामान्य माणसं असं करतो की देवाकडे ते कसं झालं, हे असं कसं झालं, अमुकच का नाही झालं. ही भक्ती ही म्हणून मगाशी जे मी म्हटलं की भक्ती करणं सोपं नाही. भक्त म्हणून गेलं सोपं नाही. आपण म्हणतो की आपण भक्त आहोत, ठीक आहे, पण भक्ती करणं खूप खोलात जायला पाहिजे. मनातले विचार आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने परमेश्वराकडे बघायला आपल्याला शिकायला पाहिजे. आता हे अन्नपूर्णेचं तुम्हाला सांगितलं तसं माझ्या आयुष्यामध्ये प्रवासामध्ये आता योगानंदांना जसं खाऊ घातलं, त्यांच्या एवढं आम्ही मोठं नाही, पण आमच्याबरोबर वडिलांची पुण्याई आणि स्वामींची त्यामुळे कृपा. संस्थेच्या कामासाठी असेच मी भोपाळहून शनिवारी पंजाब मेलनी आले. सकाळी 7 वाजता रविवारी आले. 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत संस्थेचं अत्यंत महत्त्वाच्या कामाची मीटिंग होती. मी आणि माझे यजमान आम्ही दोघंही त्या कामात व्यक्त होतो. आणखीन काही लोक होती. 5 वाजता घरी पोचले. 6 वाजता घरातून निघायचं होतं, कारण कल्याणहून पंजाब मेल पकडून मला परत भोपाळला जायचं होतं. आम्ही दोघंही जाणार होतो. 5 ते 6च्याच मध्ये फक्त वेळ मिळत होता. एवढ्या वेळामध्ये आता काय बनवणार आणि बरोबर काय करून घेणार. त्यामुळे ठरवलं की काही करून घ्यायचं नाही, बरोबर बघूया पुढे काय व्हायचं ते होते. आणि एक रात्र नाही जेवलो, सकाळीच बघता येईल. आम्ही 6 वाजता निघालो. भराभरा बाकीचं सगळं आवरलं आणि आम्ही निघालो. आम्ही ट्रेनमध्ये बसलो. नाशिकला काही मंडळी आमच्या डब्यात चढली. सगळी दिल्लीची होती, 8 जणं होती बरोबर. आणि 10 वाजले. आमच्या गप्पा झाल्या. माझे यजमान बोलके, त्यांच्याशी गप्पा निघाल्या. मग त्यांनी सांगितलं की आम्ही शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला गेलो होतो वगैरे. मग यजमानांनी पण सांगितलं की आम्ही स्वामींचं भक्त वगैरे सगळं झालं. 10 वाजता त्यांनी डब्यातनं बरंच काय काय करून आणलं होतं. त्यांनी प्लेट काढली आणि 10 ताटं बनवली आणि भरपूर पदार्थ होते. त्या प्लेट पूर्ण भरल्या आणि आम्हाला दोघांना एक एक प्लेट दिली. तर आम्ही म्हटलं की नाही, आम्हाला काही नको आहे, आम्हाला काही भूक नाही, असं सांगायला लागतं. कधीतरी खोटं बोलायला लागतं. तसं आम्ही सांगितलं की आम्ही खाऊन निघालो आहे, आता रात्री काय आम्ही खात नाही वगैरे. बऱ्याच पद्धती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही खाल्लं नाही तर आम्ही कोणी खाणार नाही. आणि म्हणून आम्ही ते खाल्लं. आता परमेश्वर आपल्या भक्ताची कशी काळजी घेतो ही सगळी उदाहरणं सांगितली आहे. आणि म्हणून जे रामदास स्वामी म्हणतात ते कायम लक्षात ठेवा.
कोणाचे मिंदेऊ नका. आमच्या जे आपण महाभारतात बघतो आहे की भीष्म, द्रोणाचार्य का हे सर्व मिंदे झाले होते म्हणून कौरवांची बाजू त्यांना घ्यायला लागली. आणि म्हणून कोणाचं कधी मिंद होऊ नका. आणि म्हणून जे रामदास स्वामी म्हणतात, करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची, हा भाव मनामध्ये कायम ठेवा. काळजी घेणारा तो आहे आणि आम्ही काय कुणाचे खातो रे. श्रीराम आम्हाला देतो, जे देतोय तो परमेश्वर मला देतोय आणि त्या परमेश्वरासाठीच माझं हे जीवन आहे. हा दृढभाव मनामध्ये आपल्याला वृद्धिंगत करायचं आहे. आता पुढची गोष्ट योगानंदांच्या चरित्रामधली आहे. देवावर त्यांचा प्रचंड विश्वास, दोन्ही भावंडांचा विश्वास नाही, बहिणीचा पण नाही, भावाचा पण नाही. बहीण एक दिवस ते दोघं जण, बहीण आणि ते असे बाहेर बसले होते, आजूबाजूला जरा झुडपं होती. योगानंद जरा गंभीर होते, 12-13 वर्षाचे होते. बहीण म्हणाली, तू काय एवढा गंभीरपणे विचार करतोयस? तर तो म्हणाला की मी विचार करतोय की मला जीवनामध्ये जे जे काय हवं आहे ते सगळं मला परमेश्वर सहज देतोय. ती म्हणाली, चल काहीतरी काय बोलतो उगाचच. म्हणाली, दाखव मला मग, हे जर खरं आहे तर सत्य करून दाखव. समोर एक खांब होता काही अंतरावर. त्या खांबावर 2 पतंग अडकले होते. बहीण म्हणाली, तू असं म्हणतोस ना की तुला जे हवे, तुझी सगळी इच्छा परमेश्वर पूर्ण करतो, तर तू मला दाखव हे 2 पतंग तुझ्या हातात आले पाहिजेत. योगानंदांनी परमेश्वर शक्तीचं स्मरण केलं. जोरात वारा आला. एक पतंगाचा खांबाला अडकलेला दोरा तुटला आणि तो पतंग वाऱ्याबरोबर योगानंदांच्या हातात आला. दुसरा पतंग थोड्या वेळाने त्याचा पण दोरा तुटला आणि दुसरा पतंग जवळ असलेल्या झुडपात पडला की योगानंद सहज हाताने उचलून घेऊ शकत होते. मग बहिणीचा विश्वास बसला की आपले भाऊ म्हणजे काहीतरी वेगळं आहे. निसर्गास त्यांनी पराभूत केले. नानांनी म्हटलं आहे, नानांना पण हा अनुभव मिळाला आहे. जगन्नाथपुरीची पदयात्रा चालली आहे. श्रीराम श्रीराम म्हणत नागपूर शहराच्या नाना बाहेर पडलेत. संध्याकाळची वेळ आलेली आहे, शेत आलंय आणि अचानक 6 वाजता आकाशामध्ये प्रचंड मेघ, काळे मोठे मेघ जमायला जायला सुरुवात झाली आणि वादळ पेला लागलं. नानांनी वर्णन केले की ज्या वेळेला वादळ असतं त्यावेळेला आकाशात ढग राहत नाहीत. पण वेगळंच घडत होतं की वादळ वाढत होतं आणि ढगांची संख्याही वाढत चालली होती. नानांच्या खांद्यावर असलेली पाण्याने भरलेली वॉटर बॅग देखील गदागदा हलत होती. नानांनी आपल्या पाठीवरची पिशवी काढली आणि नाना त्या पिशवीवर बसले. आणि काय केलं नानांनी? हात उंच उगारला आणि आकाशाकडून म्हणाले, खबरदार. मेघांकडे पाहून म्हणाले, खबरदार, माझ्याबरोबर स्वामी आहेत. आणि थोड्याच वेळा वादळ शमलं, ढग पांगले आणि प्रकाश पडला. नानांनी पुस्तकात लिहिलेलं आहे, निसर्गास त्यांनी पराभूत केले. असा परमेश्वर आपल्या पाठीशी आहे तरी आम्ही काळजी करतो. संत लोक विश्वाची काळजी करतात, आम्ही स्वतःची काळजी करतो. हाच फरक. म्हणून आपल्याला संत पदावर जायचं आहे म्हणजे आपली स्वतःची काळजी सोडून आपल्याला विश्वाची काळजी करायला जायचं आहे. आता आपण महाराजांचे शिष्य आहोत, भक्त आहोत, महाराजांची भक्ती करतो. महाराजांच्या प्रत्येक भक्ताकडून, महाराजांची प्रत्येक भक्ताकडून आणि शिष्याकडून एक वेगवेगळी अपेक्षा आहे. त्या संबंधीची कथा आपण सुंदराबाई आणि बाळप्पा यांच्या जीवनातली बघूया. सुंदराबाई स्वयंपाक बनवायच्या स्वामींचा. नैवेद्य बनवायचं भाग्य मिळालं होतं आणि बाळप्पा हे ते महाराजांना जेवू घालायचे, महाराजांना स्नान घालायचे, त्यांना वस्त्र नेसवायचे. हे बाळप्पांचं काम होतं. सुंदराबाई जेवण करून ताट वाढून आणून द्यायची आणि बाळप्पा परत. दत्त जयंतीचा दिवस होता. सकाळपासून भक्त भेटायला येणार म्हणून सकाळी 4:30 वाजताच त्याच्या आधी महाराज उठले. महाराजांचं स्नान झालं. बाळप्पांनी सगळी सेवा केली आणि सुंदराबाईंनी तेव्हाच त्यांना जेवायला पण दिलं. 4:30 वाजता, पहाटे 4:30ची गोष्ट. आणि नंतर महाराज बसले आणि सर्व भक्तजण येत राहिले. एक गृहस्थ नंतर साधारण 12:30-1 वाजता महाराजांसाठी जेवणाचं ताट घेऊन आले.
बाळप्पांनी सांगितलं की महाराजांचं जेवण झालंय, महाराजांना आता जेवायला वेळ नाही, आता संध्याकाळपर्यंत महाराज जेवणार नाहीत, आता भक्तांची एवढी गर्दी आहे, आम्हाला हे सगळं शिकायचं आहे. आणि मग तो त्या गृहस्थाला वाटायला लागलं की अरे मी एवढं महाराजांसाठी आमचा असाच भाव असतो, एवढं मी महाराजांसाठी ताट करून आणलं आणि महाराजांना महाराज हे खाणार नाहीत, मग काय करूया. त्यांनी सुंदराबाईला सांगितलं की तू आता असं कर, संध्याकाळी महाराज जेवणार आहेत ना, तर हे ताट तू महाराजांना जेवायला दे. आणि म्हणून त्यांनी तिला लाच म्हणून पैसे दिले. त्या काळात 2000ला खूप किंमत होती. कल्पना करा 2000 म्हणजे काय. सुंदराबाई पडली मोहात. तिला 2 प्रकारे फायदा, पैसा पण मिळतोय आणि जेवण पण बनवायला नको संध्याकाळी. आणि रात्री महाराजांपुढे तिने ते ताट आणून ठेवलं. महाराज सगळं जाणत होते. बाळप्पांनी तिला सांगितलं की स्वयंपाक कर, जेवण बनवायचं आहे. तर ती म्हणाली नाही नाही, असं असं सकाळी ताट आलेलं आहे, आता तोच नैवेद्य महाराजांना दाखवायचा, आता नवीन काही करायचं नाही आहे. आणि तेच ताट बाळप्पांच्या हातात दिलं. बाळप्पांनी ते महाराजांना दिले. बघा बघा महाराजांनी सुद्धा किती सहन केले, आम्हाला किती छोट्या गोष्टीचा राग येतो, मनासारखं नाही घडलं तर. महाराजांनी ते ताट पुढे. महाराज सुंदराबाईला काही बोलले नाही, कारण तिच्याकडून तिची अपेक्षाच नव्हती की ती चांगली वागेल. पण बाळप्पाला ओरडले, ती चुकली ठीक आहे, पण तू ही चूक केलीस. सकाळचं शिळं ताट आणून माझ्यासमोर ठेवलंस, तुला कळायला हवं होतं, असं महाराजांनी बाळप्पाला सांगितलं. कारण बाळप्पाकडून महाराजांच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. म्हणूनच तर महाराजांनी त्याच्याकडनं नंतर मठ बांधून घेतलाय. गुरुमंदिर म्हणून जो अक्कलकोटला मठ आहे तो बाळप्पांनी बांधलेला आहे महाराजांच्या आज्ञेवरून. आणि त्या पादुका महाराजांनी बाळप्पांना दिल्या. आता बाळप्पांना स्वतंत्र मठ बांधायला सांगायचं कारण सुद्धा हे आहे की त्यांना सुंदराबाई, चोळप्पा ही लोक त्रास द्यायची. बाळप्पांची आध्यात्मिक प्रगती व्हायला लागल्यावर या सगळ्यांना त्यांच्याविषयी एक प्रकारचा आकर्षण निर्माण झाला की याला मोठेपणा मिळतोय, आणि म्हणून ते बाळप्पाला त्रास द्यायचे. आणि म्हणून महाराजांनी विचार केला की हा इथे मोठा होऊ नाही शकत आहे, आपल्याबरोबर राहून चालला तो त्याची प्रगती नाही होणार आहे. आणि म्हणून महाराजांनी त्याला स्वतंत्र मठ बांधायला सांगितलं. आणि तो बाळप्पांचा मठ म्हणजे गुरुमंदिर मठ. आता ही कथा कशासाठी सांगितली की स्वामींच्या आपल्याविषयीच्या काय अपेक्षा आहेत, त्यानुसार आपल्याला काय काय गोष्टी आयुष्यात अडचणी येऊ शकतात आणि काही होऊ शकतं. महाराजांनी सगळं माझ्या मनाप्रमाणे करावं ही भावना आधी मनातली काढून टाका. जे जे महाराजांना योग्य वाटतंय ते ते महाराज करत राहतात हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आपलं भलंच असतं हे लक्षात घ्या. विचार करू नका की असं का झालं, ह्यातून काहीतरी चांगलंच होणार आहे हा विचार करा. आता त्याची ही गोष्ट तुम्हाला सांगितली की महाराजांच्या अपेक्षा. तसं आता प्रत्येकाला एक ईर्ष्या असते की मला खूप प्रसिद्धी मिळावी, मी खूप मोठं व्हावं, मला खूप पैसा मिळावा. महाराजांकडून आम्ही याच अपेक्षा करत राहतो. पण तुम्हाला अपेक्षा करायची गरजच नाही. श्रीपाद भटावर महाराजांनी जशी कृपा केली तशी महाराज आपल्यावर कृपा करतील. श्रीपाद भटांनी जशी भक्ती केली तशी भक्ती आपण करायची आहे तर होईल. श्रीपाद भटाला पण असंच वाटायचं की मी एवढा हुशार पंडित होते, ते विद्वान होते, भगवद्गीता पाठांतर वेद पठण चांगल्या प्रकारे करत असत. पण त्यांना जेवढी प्रसिद्धी हवी आहे, जेवढा मान सन्मान हवा आहे तेवढा त्यांना मिळत नव्हता. महाराजांनी जाणलं आणि म्हणून महाराजांनी श्रीपाद भटांना सांगितलं की 3 महिने काशीला जाऊन राहा. आता श्रीपाद भट तिकडे गेल्यावर तिकडचे काशीचे ब्राह्मण यांना विचारतच नाहीत, कारण त्यांना त्यांचा अहंकार की आम्ही सगळ्यात शुद्ध बोलू शकतो, आमच्यासारखं दुसरं कोणी वेद पठण करू शकत नाही, हा अहंकार तिथल्या असलेल्या सगळ्या पंडितांना, ज्ञानी पंडितांना होता. श्रीपाद भटांना राहून राहून कंटाळायला, अपमानाचं जीवन कसं जगायचं असं वाटायला लागलं की महाराजांनी कशाला मला इथे पाठवलंय. थोडासा मनात राग पण आला असेल आणि त्यांनी विचार केला की नाही आता काय इथे राहण्यामध्ये अर्थ नाही, या काशीला काय आपण राहू शकत नाही,
आणि म्हणून श्रीपाद भटांनी विचार केला की आता आपण परत अक्कलकोटला जायचं आहे. आणि असं म्हणून ते काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या बाहेर पडले. तो स्वामी समोर उभे आणि स्वामी श्रीपाद भटाला म्हणाला, कुठे चाललास? त्यांनी सांगितलं की सगळं असं आहे. महाराज म्हणाले, नाही, चल तू जा, परत जा, सगळं नीट होईल. उद्या सभेमध्ये परत वेद पठण करायला सुरुवात कर, सगळं नीट होईल, मी आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी वेद पठणाला सुरुवात केल्यानंतर त्यांचं उच्चार एवढे शुद्ध आणि सुंदर यायला लागले की बाकीचे सगळे ते काशीतले विद्वान पंडित या श्रीपाद भटांना शरण आले आणि श्रीपाद भटांच्या नावाचा फार मोठा गवगवा झाला, फार मोठा मान सन्मान दिला. महाराज तुम्हाला अशा प्रकारचा मान सन्मान देतात हे लक्षात घ्या. आता या कथेवरून मी माझ्या आयुष्यातली कथा सांगते. आता तुम्हाला वाटेल, काही जणांना वाटेल किंवा ताई आयुष्यातल्या कथा सांगतात, पण माझ्या मनात पण मागे एकदा असा विचार येऊन गेला की मी हे सांगते योग्य का नाही. महाराज सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात, कदाचित पुढे पडणार असलेल्या प्रश्नाचं आधीच उत्तर देतात. एक दिवस माझ्या वाचनात आलं, योगानंदांनी असं म्हटलंय, त्यांची अमेरिकेत भाषणं होती ती, त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की तुम्हाला ते शिष्य घडवत होते, त्यांची योगक्रिया म्हणून त्यांचं आहे. तुम्हाला असं वाटू शकतं की मी माझे अनुभव तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये मला माझा मोठेपणा सांगायचा नाही आहे, पण या ईश्वरी शक्तीचा मोठेपणा तुम्हाला कळावा म्हणून मी हे सगळं सांगतो, असं योगानंदांनी लिहिलेलं वाक्य वाचलं. मनात म्हटलं की महाराजांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला दिलं. तर आता मोठेपणावरूनची गोष्ट सांगते की महाराज कसं आपल्याला मोठं करतात. खंडाळी मंदिराच्या मैदानात भागवत सप्ताह होता. 2007 किंवा 2008ची गोष्ट असेल. परिवाराचं कार्य आपलं मी हातात साधारण 2004 मध्ये हातात घेतलं. 4-5 वर्ष हे काम मी करत होते. एक महिला माझ्याकडे आली होती, अंधेरीची महिला. तिच्या मुलाचा मोठा प्रश्न होता आणि खरोखरच फार मोठ्या गहन प्रश्नांना स्वामीने तिला सोडवलं. मध्यंतरी मला भेटून गेली आणि म्हणून मला ही सगळी कथा परत आठवली. फार मोठा मुलाचा प्रश्न होता, आता सांगू शकत नाही असा प्रश्न होता. त्या महिलेला अनुभव एक एक मिळत गेला होता आणि त्यामुळे तिची माझ्यावर खूप श्रद्धा. इथे जो भागवत सप्ताह होणार होता त्या सप्ताहाच्या मध्ये ती सहभागी होती कार्यकर्ती म्हणून. जरी ती अंधेरीची होती तरी त्यांचं ते काय मंडळ होतं त्याच्यात ती होती. आणि म्हणून तिने मला येऊन सांगितलं की असा असा भागवत सप्ताह घंटाळी मंदिरात होणार आहे, तर ताई तुम्ही एक दिवस तरी नक्की या. मी तिला म्हटलं बरं मी येईन, जसा वेळ मिळेल तसं येईन, कारण माझ्याकडे प्रश्न येणाऱ्या लोकांना वेळ देता पुरत नाही अशी परिस्थिती. मग परत तिकडे कुठे 3 तास जाऊन बसणार, म्हणून मी तिला म्हटलं. मग शेवटचा दिवस होता, त्याच्या आदल्या दिवशी तिने मला फोन केला आणि म्हणाली की ताई काही झालं तरी आज तुम्ही थोडा वेळ काढून तरी या, मी तुमची सगळी बसायची व्यवस्था नीट करते. तुम्हाला माझा कार्यक्रम चालू, तुमचा तिथल्या कार्यक्रमात मी कार्यकर्ती असल्यामुळे मी तुम्हाला घ्यायला येऊ शकत नाही, पण मी त्या मंदिराच्या बाहेर मैदानाच्या इथे उभी राहते. तुम्ही कोणाला तरी घेऊन तिथे या, तिथे आल्यावर मी तुम्हाला आज सभागृहात घेऊन जाईन, पण तुम्ही थोड्या वेळ तरी या. इतकी तिने विनवणी केली. आणि म्हणून मग मी आपले राजे म्हणून तशी होते, राजे दाते साहेब असे आम्ही 3 जण गेलो. तामिरीने खरोखरच सांगितल्याप्रमाणे पहिल्या रांगेमध्ये माझी खुर्ची व्यवस्थित मांडून खुर्चीवर शाल बिल काढून जी व्यक्ती भागवत सप्ताह घेत होती सांगत होती त्या व्यक्तीच्या पत्नीच्या शेजारी मला बसवलं वगैरे सन्मानाने. आणि नंतर काय घडलं मला काही माहिती नाही. थोड्या वेळ निवेदन करणारी जी निवेदिता तिथली जी होती निवेदका, तिने अनाऊन्स केलं की स्वामी समर्थ परिवाराच्या कार्य नाना करंदीकरांच्या कन्या उज्ज्वलाताई दाते इथे आलेल्या आहेत आणि त्यांच्या हस्ते भाऊंचा सत्कार होणार आहे. ती व्यक्ती जी होती त्याचे भाऊ ज्ञानी मनी स्वप्नी पण नाही, हे सगळं करावं हे मनातही नाही. आता तिने अनाऊन्स केल्यावर जाणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही गेलो. आणि मग आम्ही जाताना बरोबर शाल वगैरे घेऊन गेलोच होतो की काहीतरी भेट द्यायला पाहिजे, रिक्त असताना कधीही कुठेही जाऊ नये हा नियम आहे. आणि मग मी यांना म्हटलं की तुम्ही शाल घाला, यांना सांगितलं, राजांना म्हटलं तुम्ही श्रीफळ द्या. त्याप्रमाणे झालं. राजाने म्हटलं तर तुम्हीच बोला, मी काय बोलणार नाही असं.
राजांना बोलायचं आहे आणि म्हणून ती मुली आम्ही स्टेजवर होतो, त्या मुलीच्या हातात माईक होता, ती खाली होती. मी नुसती खूण केली की माईक हवा आहे. मला घाई ना की राजांना माईक मिळावा. आता मला पडायची गरज नव्हती, ते मागू शकले असते, पण माझा स्वभाव की सगळं काम पटापटा पटापटा झालं पाहिजे अशा ह्याच्याने. त्या मुलीला असं वाटलं की मी बोलणार आहे आणि म्हणून तिने अनाऊन्स केलं की आता उज्ज्वलाताई दाते बोलणार आहेत, 4 शब्द बोलणार आहेत. मग 4 शब्द बोलायची वेळ आली. आता मी असं नाही म्हणू शकत बोलू की 1000 लोक तिथे होती आणि आपल्या या एरियातलीच लोक जास्त होती. आता बोलणार म्हटल्यानंतर मी महाराजांचंच बोलणार, स्वामी समर्थ परिवाराचंच बोलणार, नानांचंच बोलणार. थोडक्यात आपल्या संस्थेचा परिचय करून दिला आणि ती व्यक्ती हैदराबादची होती म्हणून हैदराबादला जो स्वामींच्या पंचकाचा अनुभव मिळाला तो अनुभव मी सांगितला. आता 5 मिनिटामध्ये 1000 लोकांपर्यंत महाराजांनी प्रसिद्धी करून टाकली, न मागता, न बोलता, विनवणी न करता. सगळे ओळखायला लागले आपोआप. मला कोण कोण भेटायचं. माझ्या 2-3 मैत्रिणी म्हणाली, अगं असं असं आम्ही ऐकलं, तिथे तू बोलली, सत्कार झाला, अमुक. माझा पण सत्कार केला त्या लोकांनी. महाराज आपल्याला अशा प्रकारे मोठेपण सहज देणार आहे, लक्षात घ्या. मोठेपणाच्या मागे धावू नका. विशेषतः जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये काम म्हणून करता, कार्यकर्ता म्हणून काम करता, त्यावेळेला या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. स्वतःला विसरा, माझा स्वतःचा मोठेपणा विसरा. मोठेपणा मागायला लागत नाही. महाराज सहजच तुम्हाला मोठेपणा मिळवून देणार. जसं बाळप्पाला मठ बांधून दिला, श्रीपाद भटांना मोठं नाव मिळवून दिलं. अशा स्वामींच्या चरित्रातल्या कथा आहेत अनेक की महाराज त्यांच्या भक्ताला उचलून धरतात. आपल्या सर्वसामान्य आयुष्यामध्ये आपल्याला जे काही मिळालं आहे त्याच्याही पेक्षा, म्हणजे आपल्या पत्रिकेनुसार आपल्याला जे मिळणार आहे त्याच्यापेक्षा अनंत पटींनी महाराज आपल्याला सर्व गोष्टी कायम द्यायला तयार असतात. महाराज आपल्याला हात धरून पुढे नेतात. एवढे महान महाराजांची शक्ती आहे आणि या शक्तीची आपण उपासक आहोत. आपलं आलं, नाव घेतलं, स्मरण केलं, झालं, संपलं नाही. आपण फार मोठ्या बंधनात आहोत हे लक्षात घ्या. कारण आपण महाराजांचे उपासक आहोत. स्वामी समर्थ महाराजांचं उपासक होणं म्हणजे कठीण काम आहे, लक्षात घ्या. भक्ती साधी सुधी भक्ती नाही. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आज तुम्ही इथपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. स्वामी समर्थांच्या भक्ती मार्गामध्ये आपण आलेलो आहोत. नानांवर स्वामींनी कृपा केली आणि नानांकडून महान कार्य करून घेतले आणि नानांकडून आजही स्वामी कार्य करून घेत आहेत हे लक्षात घ्या. परवाच एक गृहस्थ आले होते रविवारी. त्यांना महिन्यापूर्वी म्हटलं होतं की त्यांना काय प्रश्न होते बरेचसे गुंतागुंतीचे. मोठी व्यक्ती त्यामुळे प्रश्न मोठे. छोट्यांना म्हणजे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा कडा. खरंच कधीतरी असं वाटतं. आणि परवाच मी बोलता बोलता माझ्या मैत्रीला म्हटलं की अगं कधीतरी असं वाटतं नोकरी करताना मला अगदी असं वाटायचं की मी खूप मोठी अधिकारी झाली पाहिजे. पण म्हटलं आज मला असं वाटतं की असं खूप म्हटलं हे सगळं संस्थेचं काम बघताना, हा भक्ती मार्गाचा प्रसार करताना, सगळे भक्त ज्यांना घडवताना मला असं वाटतंय या सगळ्यापेक्षा मी छोटी असते तर बरं झालं असतं. एक काम केलं की मोकळं. अशी गंमत आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा खडा. तर आपल्यावर जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टीची जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही बघता आहात म्हणून काम करताय. पूर्व पुण्याईने आपण इथपर्यंत आलेलो आहे. आता आपल्याला पुण्य साठवायचं आहे. म्हणजे आपल्याला भक्ती करायची आहे आणि महाराजांना जशी भक्ती हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला भक्ती करायची. म्हणजे महाराजांना जे सांगायचं आहे की जे आतापर्यंत सांगितलं की सर्व प्रकारची काळजी परमेश्वर घेतो. तुकाराम महाराजांनी पण म्हटलेलं आहे की अन्नाची आणि वस्त्राची काळजी तुम्ही करू नका. हे सत्य आणि हे सत्य मी माझ्या आयुष्यात अनुभवलं आहे. तुम्हाला सांगते, छोटीशीच गोष्ट आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःचं सांगते असं होईल पण हे अनुभव तुमच्या सर्वांसाठी आहेत. ज्या वेळेला नानांचा हा तपश्चर्येचा काळ चाललेला आहे तेव्हा मी साधारण 9वी-10वीत आहे. तसं म्हटलं तर तरुण वय. शाळेत काही कार्यक्रम आहे, छोटं फार फंक्शन आहे, सणवार आहे, तर त्यावेळेला साड्या बिड्या नेसून जायला लागायच्या. आता घरातली परिस्थिती थोडीशी कठीण आहे, परिस्थिती कठीण आहे.
पण महाराजांनी तो पुरवठा केला आहे तुम्हाला सांगते, हे सत्य सांगते मी. आमच्या शेजारी तेंडुलकर म्हणून राहायचे. तेंडुलकर फॅमिलीची ती आधी ओरिजिनल जागा होती. त्या महिलेचं काय माझ्यावर प्रेम मला माहिती नाही. हे सगळे महाराजांची कृपा, नानांची कृपा. त्या मला प्रत्येक सणाला त्यांची नवीन साडीची घडी मोडायला द्यायच्या. कॉलेजमध्ये पण काही कार्यक्रम असलं तर त्या म्हणायच्या, माझ्या नवीन साडीची घडी तू मोडायची. आणि खरोखर प्रत्येक वेळेला नवीन साडी नेसून मी 9वीपासून कॉलेजच्यापर्यंत मला कधीही महाराजांनी कधी काही नाही असं जाणवूच दिलं नाही. आता कोण असं प्रेम करणार आहे? पण हे सत्य तुम्हाला मी सांगते, ही सत्य घटना आहे माझ्या आयुष्यातली. दुसऱ्या शेट्टी म्हणून आमच्या शेजारी राहायच्या. त्या लोकांच्या दागदागिन्यांचं आहे, पण त्यांना फार वाटायचं आता आपल्याकडे काही नसले तरी चालून जायचे. खोटी गळ्यात माळ घातली की बांगड्या घातल्या तरी चालून जायचं, पण त्यांना ते बरं नाही वाटायचं. त्या मला एक तरी अलंकार घालायला द्यायच्या. मग हे सगळं कोणी केलं? महाराजांनी केलं. करावीच भक्ती अति दृढतेची. नाना पूर्णपणे शरणागत झाले. आणि नाना जे जे काय करता आहेत ते सगळं योग्य आहे हा भाव अंतरंगामध्ये जो होता, त्यामुळे महाराजांची अशी कृपा झाली. खूप माझ्या आयुष्यातल्या घटना आहेत की परमेश्वर जे सगळ्या संतांनी सांगितले ते खरं आहे. तुम्ही फक्त पूर्ण त्यांना शरण जा, काही विचार करू नका. आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टींचा. आता परवाच काहीतरी विषय निघाला घड्याळ्यावरून. घड्याळ्याच्या संबंधीची एक मोठी घटना घडली होती, गमतीशीर म्हणजे परिचयात याच्यामध्ये. त्याच्यावरून मला कळलं की एवढ्या किमतीची घड्याळं असतात वगैरे अशी ती कथा. त्याच्यावर तुम्हाला तेव्हा विषय निघाला. आणि त्यावेळेला मला जाणवलं की मला महाराजांनी ते पण भाग्य दिलं होतं. कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि त्या काळामध्ये स्विस कंपनीचं घड्याळ मला मिळालं माझ्या एका नातेवाईकाकडून. भाग्य कसं महाराज देतात. खरोखर महाराज आपल्याला सर्व देतात हे तुम्ही जाणण्यासाठी या घटना सत्य घटना आहेत म्हणून सांगितलं आहे. याच्यामध्ये मला महाराजांचंच गुणगान गायचं आहे. माझा मोठेपणा नाही आहे, पण हा भक्ती ही अशी तुम्हाला सगळ्या बाजूनी मदत करत राहते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तसं वस्त्राची आणि अन्नाची काळजी करू नका. रामदास स्वामी ते सगळ्या संतांनी कुठे केलंच नाही. तुम्हाला सगळ्या संतांच्या कथांमध्ये दिसतंय की परमेश्वर कशा प्रकारची मदत करत जातो. आणि म्हणून सदा ताई जे म्हटलेलं आहे की सदा असो आनंदात तृप्त तैसे मानसात. नानांची अपेक्षा हीच आहे, सदैव आनंदात राहा, सदैव आनंदात राहा. महाराज आपल्या भोवती आहेत आणि महाराज आपल्याला सर्व जे हवं आहे, जे हवं आहे म्हणण्यापेक्षा जे योग्य आहे ते महाराज आपल्याला सातत्याने देत असतात. अरे महाराज आपल्यावर प्रेम करतात. तुम्ही तुमच्या अपत्यावर प्रेम करता तेव्हा त्याला जे काय हवे ते सगळं देण्यासाठी जीवाचं रान करता ना, तसंच महाराज करतायत आपल्यासाठी हे लक्षात घ्या. तेवढंच प्रेम महाराजांवर करा. महाराजांना आपल्या भक्ताला त्रास झाला तर त्रास होतो हे लक्षात घ्या. पण आम्ही जाणतच नाही. महाराजांना हे कसं कळत नाही, महाराजांना माझं हे दुःख कसं कळत नाही असंच आम्ही बोलतो. असं बोलू नका. महाराज सर्व जाणताय. आहे दुःख, त्याला काही कारण आहे. तुमची कर्मशुद्धी करायची आहे महाराजांना. पूर्ण कर्मशुद्धी तुमची करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या छोट्या मोठ्या घटना आहेत. पण महाराजांना त्याचाही त्रास होतो हे लक्षात घ्या. महाराजांच्या फोटोमध्ये काही वेळेला काही भक्तांनी असे अनुभव घेतले की त्याच्यावर संकट आहे तर महाराजांच्या फोटोमध्ये अश्रू दिसतात. एवढ्यापर्यंतचा अनुभव भक्तांनी घेतलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे एवढ्यात याच्यातून काय जाणायचं आहे. महाराजांना आपलं दुःख कमीच करायचं आहे, त्याच्यासाठीच महाराज आहेत. आणि म्हणून महाराज आपल्यावर एवढे प्रेम करतायत आणि महाराज एवढी आपली काळजी करतायत हा दृढभाव मनामध्ये ठेवून निस्वार्थ बुद्धीने महाराजांची उपासना करा, भक्ती करा आणि भक्ती मार्गाचा प्रसार करा. सदा असो आनंदात तृप्त तैसे मानसात. नाना अशाच आनंदात जगले. कितीही कठीण प्रसंग आला तरी नाना कधीही डगमगले नाही. लोणावळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि त्यावेळेला अचानकपणे पाऊस पडेल असं वातावरण निर्माण झालेलं.
विजांचा गडगडाट झालेला, मांडव पडलेला, पण नाना कुठे डगमगले नाही. आता असं कसं झालं, असं कसं झालं, आता काय, असं नाही. नानाने ताबडतोब ज्या गोष्टी करायला पाहिजेत, मांडवल्याला फोन करून त्याच्याकडून माल येऊन तो मांडव उभारला जाईल, यासाठी जे काय करायला पाहिजे त्यासाठी नाना धडपत राहिले. आणि स्वामींवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. 1,500 लोक तिथे जमलेली. एवढ्या सगळ्या लोकांची सोय करायची. उद्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आणि आदल्या दिवशी रात्री अशा प्रकारचं वादळ तिथे निर्माण होतं. अशा प्रसंगात सुद्धा नाना एक क्षण टकबगले नाही. हे शिकायचं आहे आपल्याला की कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींनी भयभीत होऊ नका. समर्थांचा भक्त हा समर्थच असला पाहिजे, असं नाना नेहमी अभिमानाने सांगायचं. समर्थाजिया सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. तर रामदास स्वामी म्हणतात ते की आपल्याकडे कोणी वाळव्या बाकड्या नजरेने बघू शकत नाही. महाराज बसलेले आहेत सगळीकडून तुम्हाला सांभाळून घ्यायला, तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढायला महाराज बसलेले आहेत. आणि म्हणून प्रेम महाराजांवर प्रेम करा. प्रेम महाराजांकडे मागू नका. काहीच मागणं महाराजांकडे करायची गरज असं नाही आहे. महाराज सर्व जाणतायत. पण आम्ही मागतोय. काय करायचंय? प्रेम करा. जसं मीराबाईंनी कृष्णावर प्रेम केलं आणि कृष्णामध्येच ती विलीन झाली. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, अशी अवस्था आपली निर्माण झाली. पुढे तिने काय म्हटले, पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तू अमोलिक दैभर सद्गुरु, कृपा कर अपनायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. आपल्याला हे स्वामी नाम मिळालं आहे. ही मोठी रत्नांची पेटी आहे, ती जपून ठेवायची आपण. हे रामनाम म्हणजे रत्नांची पेटी मिळालेली आहे, ही कृपा झालेली आहे. आणि ही कृपा हाच आपल्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्या आनंदानेच स्वामी समर्थांची भक्ती करायची आणि हा आनंदोत्सव आपण संपन्न करूया. सद्गुरू श्री स्वामी समर्थ.